नमस्कार, संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले स्वागत आहे। कार्यवाही माननीय राज्यपाल महोदयांनी करावी। माननीय राज्यपाल महोदयांनी जवळजवळ 35 मिनिटं आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं। काही प्रतिप्रश्न विचारून सुद्धा सगळ्या बाजू समजावून घेतल्या आणि कायदेशीर प्रक्रिया करून उचित निर्णय करू अशी ग्वाही आम्हाला त्या ठिकाणी दिली। पुन्हा एकदा आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो, सभागृहात तर नाहीच आणि दालनात तर मुळीच नाही, भाजपच्या कुठल्याही सन्माननीय सदस्याने कुठलाही अपशब्दही उच्चारला नाही। तरी जी कारवाई केली ती एकतर्फा केली आहे। आम्हाला आमचं म्हणणं मांडायला दिलेलं नाही। जे काही सोशल मीडियातला पसरवण्याचा प्रयत्न काही मंत्री करतायत, त्या व्हिडिओ क्लिप सुद्धा कुठल्याही शहाण्या माणसाने बघितलं तर लक्षात येईल की त्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्यामुळे तालिकेवर बसणाऱ्या सन्माननीय सदस्यांचा किंवा अध्यक्षांचा अपमर्द होईल, अशी कुठलीही गोष्ट पुराव्यानिशी सांगू शकत नाहीये। आणि म्हणून केवळ एकतर्फा असत्य गोष्टींवर रचून लोकशाही मूल्यांची आज प्रेत यात्रा या ठाकरे सरकारने काढलेली आम्ही पाहिली आहे। आणि म्हणून या मुस्कटदाबीला काही आम्ही घाबरणारे नाही आहोत। ज्या ओबीसी राजकीय आरक्षणाची लढाई आम्ही लढतो आहोत, त्याला अजून गती या अशा प्रकाराने असत्य पसरवण्याने मिळेल। आम्ही जनतेत अजून गतीने जाऊ। आकडा सुद्धा 12 काढण्यासाठी बराच वेळ महाराष्ट्र विकास आघाडीच्या सन्माननीय नेत्यांनी घेतलेला दिसतोय। मी चुकत नसेल तर जवळजवळ 1 तास चर्चा करून हा 12चा आकडा पूर्ण करण्यामागचं कारण काय हे सुद्धा त्यांना स्पष्ट करावं लागेल। काही सन्माननीय सदस्य तर सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याच्या इथेही गेले नव्हते, जे निलंबित केले गेलेत, आणि काही तर त्या दालनात सुद्धा गेले नव्हते तरी त्यांना निलंबित केले गेलेलं आहे। आणि म्हणून ही एकतर्फा कारवाई मुस्कटदाबी आहे। ही लोकशाही मूल्यांची प्रेत यात्रा ठाकरे सरकारने काढली आहे। आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि माननीय राज्यपालांसमोर सत्यकथन केल्यानंतर उचित कारवाई करण्याच्या त्यांच्या आश्वासनावर आम्ही समाधानी आहोत। कुठेजी एक मिनिट। आज सभागृहामध्ये जे घडलेलं आहे ते अतिशय दुर्दैव आहे। कारण सभागृहामध्ये जो अतिशय जिव्हाळ्याचा विषय ओबीसींचा आहे त्या विषयामध्ये ठराव मांडण्यात आला होता आणि साहजिकच आहे की तो ठराव जो आहे त्या ठरावावर आम्ही ओबीसी जे आमदार आहेत किंवा ओबीसी नेते आहेत त्यांना त्याच्यावर बोलायचं होतं। माननीय भुजबळ साहेबांनी ठराव मांडल्यानंतर एकतर्फी खोटं बोलण्याचं रेकॉर्ड करून चुकीच्या गोष्टी ह्या सभागृहाच्या माध्यमातून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी त्या विषयावर बोलावं आणि हे कसं खोटं आहे ते बोलणार होते, परंतु विरोधी पक्ष नेत्यांना आम्हाला सुद्धा एक शब्दही त्यावर बोलू दिला नाही। आणि मग साहजिकच आहे की आमच्यामध्ये आक्रमकता येणार आहे। कारण यांचं जेव्हापासून ओबीसीचं आरक्षण रद्द झालं त्या दिवसापासून यांचं रोज सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत खोटं बोलायचं आणि केंद्रावर ढकलायचं एवढा एकच कार्यक्रम यांचा सातत्यानं चालू आहे। आणि म्हणून आमच्यालाही माहित होतं की अकॅडमिक चर्चा व्हायला पाहिजे सभागृहात। जर भुजबळ साहेब काही बोलतायत, काही मांडतायत, काही पत्र दाखवतायत तर त्या पत्रात सत्यता किती, त्यांच्या मांडण्यात बोलण्यात खरेपणा की खोटेपणा, त्याच्यावरही आम्हाला बोलायचं होतं। कारण शेवटी अकॅडमिक चर्चा झाली तर ओबीसींना न्याय मिळेल, परंतु आम्हाला याच्यातून दिसत आहे की आम्हाला निलंबित करून
ओबीसी समाजाला न्याय मिळू द्यायचा नाही हे षड्यंत्र करून त्यांनी निलंबित केलेलं आहे। आणि त्यामागचा आम्हाला डाव असा दिसतोय की 2022च्या फेब्रुवारीपर्यंत या महाराष्ट्रातल्या जवळपास 75 ते 80% स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे। तोपर्यंत हा ओबीसीचा आरक्षणाचा चेंडू हा इकडल्या तिकडे फिरवायचा आणि त्या इलेक्शन सगळे काढून घ्यायचे, ओबीसीच्या जागा भरायच्या नाहीत, त्यानंतर ओबीसीचा विचार करायचा। हे एक षड्यंत्र महाराष्ट्र शासनाचे रस्ते आहे आणि म्हणून जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा कार्यक्रम हे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमात होते आहे। आणि होय, आम्ही डायसवर गेलो, पण तो आम्ही 4-5 जण, 12 आमदार निलंबित कसे गेले, काय संबंध? आणि जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या कॅबिनमध्ये होतो तो विषय कुठंही निलंबनाचा होत नाही। मग डायसवर आम्ही 4-5 जण, तेही आम्ही आमचा मुद्दा मांडू द्या एवढी विनंती करण्यासाठी जर बोलूच देत नसेल आणि पूर्ण ओबीसी समाज जर आमच्याकडे पाहत असेल की खरं काय खोटं काय हे ओबीसी समोर महाराष्ट्रात यावं, मग आमचा जर विचारच कोणी करत नसेल तर शेवटी आम्हाला ना इलाज असतो डायसवर जायचं काम पडलं। आणि त्याचं षड्यंत्र म्हणून हे सगळे बोलणारे आमदार हे विधानसभेतून 1 वर्षासाठी निलंबित करावे, यांचा आवाज दाबावा, पण तो आवाज हा रस्त्यावर आम्ही उचलल्याशिवाय राहणार नाही। विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीतून राजकारण रंगवण्यासाठी सुद्धा हा प्रकार केला गेला असं बोललं जात आहे। भाजपच्या आमदारांची संख्या कमी व्हावी यासाठी आमचे आकडे तोकडे करण्याचा यांचा जर प्रयत्न असेल तर त्या सरकारला आम्ही सांगतो की सरकारच उघड्या नागड्यांचं सरकार आहे। आमचे आकडे तोकडे करण्याचा यांचा कुठलाही प्रयत्न सफल होणार नाही। कायदेशीर कुठल्याही प्रक्रियेने अशी सस्पेंड आमदारांना केल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक लावण्याचा मानस हा बेकायदेशीर है, त्याचा ही लड़ा हमें दो। आज हम सम्माननीय राज्यपाल महोदय से मिले। हम सभी निलंबित 12 विधायक 35 मिनट से भी ज़्यादा समय पर उनसे चर्चा हमने की और जो सदन में सत्य घटना क्या हुई थी उसका सत्य कथन हमने माननीय राज्यपाल महोदय के सामने रखा। महाराष्ट्र विकास आघाड़ी के सरकार में बैठे हुए लोगों ने झूठ के पुलिंदे के आधार पर लोकतांत्रिक मूल्यों की हत्या करके उसकी अंत यात्रा आज निकाली, उसका खून किया, यह हमने देखा है। जो हुआ ही नहीं था उसको आर्टिफिशियली क्रिएट करके उसको सच बताकर सम्माननीय सदस्यों के ऊपर कार्रवाई की गई, ये असत्य है, हम उसको स्वीकारते नहीं। और हम में से किसी ने भी अपशब्द या अपमर्द हो किसी का ऐसे भाषा का उपयोग नहीं किया। जो वीडियो सम्माननीय मंत्री महोदय ने रिलीज किया है और सोशल मीडिया पे आया है, वो भी कोई कॉमन सेंस रखने वाले व्यक्ति ने देखा तो दिखाई पड़ता है कि उसमें भी कोई भी सदस्य किसी से ना अपमानास्पद दृष्टि से बात कर रहा है, ना कोई गलत काम करते हुए दिखाई नहीं पड़ रहा है। बावजूद इसके हमारे ऊपर निलंबन की 1 साल की कार्रवाई ये तानाशाही है और इसका हम विरोध करते हैं। बहुत से सदस्य जो हमारे हैं ना वो उस डायस पर भी थे और ना ही अध्यक्ष के चेंबर में थे, फिर भी उनके ऊपर कार्रवाई की गई है। और उसकी सत्यता सामने लाने के लिए हम में से किसी को भी मौका भी नहीं दिया गया। हम इस बात से बहुत समाधानी है कि राज्यपाल महोदय ने इसकी विस्तृत जानकारी हमसे ली, इसकी सच्चाई जानने का प्रयास किया और हमने राज्यपाल महोदय से मांग की है कि इस घटना के आधार का सत्यता का रिपोर्ट वो सरकार से मांगे और हमारे निवेदन के ऊपर उचित कार्रवाई करे। उन्होंने हमें यह आश्वासित किया है, उससे हम समाधानी है। देखिए, अगर किसी की मंशा ये होगी कि विधानसभा अध्यक्ष का चुनाव हमको सस्पेंड करने के बाद किया जाए तो ये मंशा ये गैर कानूनी है, इलीगल है, क्योंकि कोर्ट और प्रोसीजर इसमें बहुत स्पष्ट है
विधायकों को सस्पेंड करके चुनाव करना ये कानूनन प्रक्रिया में टिक नहीं सकता और वो लड़ाई हम लड़ेंगे। विशेष रूप से इस बात को भी स्पष्ट करना चाहते हैं, ओबीसी समाज को मिला हुआ राजनैतिक आरक्षण, इसके बारे में सम्माननीय मंत्री गलतफहमी क्रिएट करके उसको सदन के पटल पर ला रहे थे और उसमें भी ये भ्रम फैलाने के काम में उन्होंने माननीय प्रधानमंत्री मोदी जी का भी उल्लेख किया। माननीय विपक्ष के नेता और मैं उसके बारे में सत्य कथन करने के लिए पॉइंट ऑफ ऑर्डर मांग रहे थे, लेकिन हमको नहीं दिया गया। ये डर इनको क्यों है कि बीजेपी ओबीसी के हित की बात करेगी, इसका डर शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी को क्यों है? और भ्रम फैलाने के लिए निचले स्तर पर जाकर प्रधानमंत्री कार्यालय का नाम लेना ये भी निषेधार्ह है। इससे रोकने के लिए हम सबका सस्पेंशन किया गया है। हम ये लड़ाई जनता के बीच में जाकर और तेज गति से लड़ेंगे। धन्यवाद। कुठे कुठे काय काय कशा पद्धतीने धन्यवाद।